राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी माधवी चौधरी। आज अनंत चतुर्थी, सार्वजनिक तसेच घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी सर्वच भाविक उल्हास नदी किनारी आले आहेत। ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाची मिरवणूक आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत उल्हास नदी या परिसरामध्ये। 10 दिवस गणरायाची भाविकांनी मनोभावे सेवा केली। आज विसर्जनाचा दिवस, मनोभावे सेवा केल्यानंतर गणपती बाप्पाच्या कानात आपल्या मनातील इच्छा सांगून भाविक गणरायाला निरोप देत आहेत। उल्हास नदी किनारी हजारो नागरिक आहेत, ते गणरायाच्या विसर्जनासाठी इथे आले आहेत। यावर्षी गणपती बाप्पा लवकर आले तसे पुढच्याही वर्षी गणपती बाप्पाने लवकर यावं अशी इच्छा प्रत्येक भाविकाची आहे। 10 दिवसाच्या गणेश उत्सवात आत्तापर्यंत हजारो सार्वजनिक तसे घरगुती गणपती उल्हास नदी किनारी आले आहेत। उल्हास नदीसोबत बदलापूर शहरात कृत्रिम तलाव देखील उभारण्यात आले आहेत। या ठिकाणी 6 फुटापर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत आहे। फक्त बदलापूरच नाही तर देशभरात गणेश उत्सवाची धूम आहे। मुंबईतील महत्त्वाचे मानाचे गणपती देखील सकाळीच विसर्जनासाठी निघाले आहेत। लाखो भाविक मुंबईतील लालबागचा राजा असेल, चिंतामणी असेल अशा गणरायाचं 10 दिवस मनोभावे पूजन करून त्यांची सेवा करतात। आज याच गणरायाला 10 दिवसाची सेवा झाल्यानंतर निरोप देण्यात येत आहे। आपण पाहू शकतो उल्हास नदी परिसरात भाविक गणरायाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देत आहे। गणरायाची आरती करून पारंपरिक पद्धतीने बदलापूर नगरपालिकेचे स्वयंसेवक गणराया नदीमध्ये विसर्जन करत आहेत। मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम तलाव देखील उभारण्यात आलेले आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। कॅमेरामॅन अजय जोशीसह माधवी चौधरी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।